शुभदा आणि तिचे पती अनिकेत दोघेही खूप आनंदात होते। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुभदाला गर्भधारणा झाली होती आणि ती जुळ्या मुलांची आई होणार होती। पण तिची ही गोड बातमी काहीशी काळजीही घेऊन आली। डॉक्टरांनी तिला सांगितले की तिची गर्भधारणा जरा जास्त जोखमीची आहे। रक्तदाब वाढलेला होता आणि प्रसूतीत धोका होण्याची शक्यता होती। शुभदा आणि तिच्या कुटुंबाने सर्व उपाय केले, परंतु ती मनाने खूप घाबरली होती। तिच्या आईने तिला स्वामी समर्थांची आठवण करून दिली। शुभदा, तू नेहमी स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवली आहेस, आता फक्त विश्वास ठेव, ते आपल्या लेकरांचं रक्षण करतील। शुभदाने मनापासून स्वामी समर्थांची प्रार्थना सुरू केली। प्रत्येक रात्री स्वामी समर्थांचा नामस्मरण करत ती झोपायची। दिवसेंदिवस तिची चिंता कमी होऊ लागली आणि तिला मनःशांती लाभू लागली। डॉक्टरांनी ठरवलेल्या तारखेपेक्षा आधीच तिला प्रसूतीची लक्षणे जाणवू लागली। तिच्या घरच्यांना काळजी वाटली, पण शुभदा मनातून शांत होती। स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत, असं ती वारंवार म्हणत होती। अखेर ती रुग्णालयात दाखल झाली। डॉक्टरांनी परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं, पण शुभदाचा आत्मविश्वास अढळ होता। काही तासांच्या संघर्षानंतर एक आश्चर्यकारक चमत्कार घडला, जुळी मुलं पूर्णपणे स्वस्थ होती। डॉक्टरही आश्चर्यचकित झाले। ते म्हणाले, ही मोठी जोखीम होती, पण आई आणि दोन्ही बाळं सुरक्षित आहे। खरंच हे आश्चर्य आहे। शुभदाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। तिने मंद स्मित करत नम्रपणे फक्त एवढंच म्हटलं, अशक्य काहीच नाही, जोपर्यंत स्वामी समर्थांची कृपा आहे।